प्रत्येक घरात एकतरी फॅमिली ट्रिपचा प्लॅन होतो. आमच्या घरात देखील होत होता, फक्त 10 वर्ष. तो देखील व्हॉट्सअप आणि जेवणाच्या टेबलवरच. असो, प्लॅन झाला आणि आम्ही आलो कल्याणमध्ये असलेल्या विमला फार्मवरती. आउटडोअर्स गेम्स देखील होते, पण फक्त लहानांसाठीच. मग काय, त्यातच ॲडजस्ट करून घेतलं. इथे उडी मारताना पोहता येतं की नाही हा प्रश्न कोणीच विचारत नाही. आधी ढकलतात, नंतर विचारतात. इथे पोहायला आलेले कमी, भाऊ व्हिडिओ काढ म्हणणारे जास्त. ग्रुपवरती शांत बसणारे सुद्धा इथे आल्यावरती तऱ्हेतऱ्हेचे पोज करून डान्स करून दाखवतात. प्रत्येक ग्रुपमध्ये एकतरी असा व्यक्ती असतो जो 10 वेळा तरी म्हणेल, ग्रुपवर आयडिया देणारे 100, रील बनवणारा 1 आणि त्या एकाची वाट लावणारे 99. त्यातला मी पण एक. जेवायची वेळ आली की सगळेच फिटनेस एक्सपर्ट गायब. मी डाएटवर आहे म्हणणारा पण 3-3 प्लेट संपवून गुलाबजाम अजून आहे का असं विचारतो. आणि शेवटी जेवून झाल्यावर ते जेवण एवढं खास नव्हतं असंच म्हणतो. असो, आता फार्मबद्दल बोलायचं झालं तर एकदम झकास. इथे तब्बल 3 प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे अवेलेबिलिटी असेल तर तुमचा नंबर लागतो, नाहीतर पुढच्या वेळेस या. हा डायलॉग फ्री. आजूबाजूला फिरायला इतकं काही आहे की मोबाईलची बॅटरी संपेल, पण तुमचा उत्साह नाही. बरं, इथं कोलंबीची शेती पण केलेली आहे. आता ती बघून डोक्यात प्रश्न आला, यापैकी कोणती आमच्या ताटात येणार. बाकी एक सांगतो, इथे फोटो, मस्ती आणि खाणं यामध्ये वेळ कसा जातो तेच कळत नाही.